मध्ये खास करून जन्मले आला आणि तोच यवतमाळ आता आत्महत्यासाठी ओळखले जातो. वसंतराव नाईकांची ओळख पुसली नाही पाहिजे, नकाशाहून ते ताजी तवानी राहिली पाहिजे. ज्या वसंतराव नाईकांनी शेतकऱ्यांसाठी क्रांतीचं पाऊल टाकलं तोच यवतमाळ जर आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखलं गेलं तर हे आमचं तुमचं अपमानाची गोष्ट आहे. हे एका समाजाची अपमानाची गोष्ट नाही आहे. छत्रपती शिवराय म्हणजे मराठ्याचा आणि वसंतराव नाईक म्हणजे बंजाराचा असं म्हणणारी अवलाद गावात गावात आम्ही पाहतो निस्तनाभूत केली पाहिजे. हे सगळे महापुरुष एका जाती धर्मासाठी लढले नाही, हे सगळ्यांसाठी लढले. मग बाबासाहेब आंबेडकर असू द्या, महात्मा ज्योतिबा फुले असू द्या, अहिल्यादेवी होळकर असू द्या, यांनी तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांच्या भल्यासाठी काम केलेलं आहे. बच्चू कडू हीच यात्रा जर एखाद्या जातीसाठी पैदल काढली असती ना, बोंबलाची गरज पडली नसती. 10 लोक एकत्र झाले असते. कारण जाती धर्माचं स्पिरिट येतं ना, कुठल्याही जातीचं असू द्या, पण शेतकरी आहे, समुद्रासारखे आहे, त्या ताकदीचे आहे. लाठी जरी मारली ना जातीची तरी विभागलं नाही पाहिजे, उलट लाट उचलली पाहिजे. शेतकऱ्याच्या नावात लाट उचलली पाहिजे. किती दिवस असं जगाचो आम्ही, कोणाच्या भरोशावर जगाचो आम्ही मेहनतीला कमी पडत नाही. आम्ही पाहतो